नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 मे म्हणजेच 5 मे 2024ला शिपायाचा दुसऱ्या शिपमध्ये झाला पेपर घेणार आहोत. यामधला क्वेश्चन नंबर एक काय आहे मित्रांनो? क्वेश्चन नंबर 1 आहे, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? इथं आपल्याला 5 झाले तर यांचं पाहिजे होतं. यांचं टोपण नाव काय आहे मित्रांनो? तर बालकवी आहे त्यांचं टोपण नाव आहे. आणि त्यांची एक कविता खूप फेमस आहे. कोणती आहे मित्रांनो? तो फुलराणी. त्यांची कविता खूप फेमस आहे, फुलराणी. ठीक आहे. त्यानंतर केशवसूत हे टोपण नाव कोणाचं आहे? केशवसूत हे टोपण नाव कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं केशवसूत यांचं टोपण नाव आहे. आणि गोविंदाग्रज हे कोणाचं नाव? राम गणेश गडकरी हे टोपण नाव आहे, यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे मित्रांनो? क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते, त्या नामाला काय म्हणतात? त्या नामाला लिंग असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी. वचन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवरून ती एक आहे किंवा अनेक आहे असे समजते त्याला वचन असे म्हणतात. आणि मराठीमध्ये वचनाचे 2 प्रकार पडतात, एक वचन आणि अनेक वचन. आणि संस्कृतमध्ये वचनाचे 3 प्रकार पडतात, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. बहुवचन म्हणजेच अनेक वचन. त्यानंतर काळ म्हणजे काय? काळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली असे समजते तेव्हा त्याला काळ असे म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय द्यायला मित्रांनो? खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर वर्तमान काळातील वाक्य कोणते? तर बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 हे वर्तमान काळातील आहे. काय? तो शाळेत जात आहे हे वर्तमान काळातील आहे. तो शाळेत जाईल हे भविष्य काळात आहे. ती शाळेत गेली असेल हे भविष्य काळात असेल. आणि ती शाळेत गेली हे भूतकाळातील असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 काय द्यायला मित्रांनो? बघूया. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात मित्रांनो? सिंपल क्वेश्चन आहे. तर लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. ऑप्शन बी 366. आणि सर्वसाधारण म्हणजे किती असतात? तर 365. म्हणजे एक दिवस कोणता असतो? फेब्रुवारी मधला महिन्यातला 29 तारखे एक्स्ट्रा असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे? असा कोणता प्राणी आहे जो, याच्यात आपल्याला क्वेश्चन वाकडा तिकडा झाला म्हणजे मागे पुढे झाला, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो असं पाहिजे होतं. तेव्हा तो कोणता प्राणी आहे मित्रांनो? तर तो सरडा आहे बरं का. ऑप्शन नंबर 1 सरडा. तो एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय दिलेला मित्रांनो? तर बघूयात. भारतात कोणत्या राज्यात हत्तीची संख्या सर्वात जास्त आहे? कोणत्या राज्यात आहे? हा क्वेश्चन 2दा आला पहा. मागच्या शिफ्टमध्ये पण हाच क्वेश्चन आला होता. हत्तीची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? तर हत्तीची सर्वात जास्त संख्या कोणत्या आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळायला पाहायला मिळते. तर वाघाची संख्या म्हणलं तर मध्य प्रदेशमध्ये वाघाची संख्या आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 काय? निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 काय दिले? कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल तिच्या कशावर अवलंबून असते? ते कशावर अवलंबून असते माहिती मित्रांनो? ते वस्तुमानावर अवलंबून असते, म्हणजे ॲटॉमिक मासवर अवलंबून असते ते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 काय आहे? खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर खालीलपैकी कोणता एक धातू आहे यातला धातू बघा मित्रांनो, यातला धातू आहे पारा. हा एक धातू आहे. पारा काय आहे? धातू आहे. आणि पाराची संज्ञा काय सांगता येईल आपल्याला? Hg ही पाराची संज्ञा आहे, Hg. आणि याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? पाराचा 80 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. आणि आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलं की सगळ्यात हलका धातू आहे हॅलोजन आहे. तर ते हॅलोजन नसून तो हायड्रोजन सगळ्यात हलका धातू आहे मित्रांनो, ते लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 काय आहे? खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो? तर पूर्ण अन्न म्हणून यातला फळे, भाजीपाला, धान्य यापैकी नाही. तर फळे, भाजीपाला, धान्य हे त्यातलं कोणतंच उत्तर नाही. तर यापैकी नाही त्याचं उत्तर योग्य असेल. तर पूर्ण अन्न म्हणून फक्त दूध हे पूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते. दूध लक्षात राहते मित्रांनो, पूर्ण अन्न म्हणून काय ओळखले जाते? दूध हे पूर्ण अन्न ओळखले जाते. आणि बाकी याला काय म्हणतात? फळे, भाजीपाला, धान्य हे काय? पौष्टिक पदार्थ आहेत. तर मित्रांनो बघा, ज्यांनी कोणी शिपायाचा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी फक्त आपण 99 रुपयामध्ये 1 लाइनर स्वरूपात एक PDF तुम्हाला उपलब्ध करून द्या. आणि त्या PDF मधून तुम्हाला क्वेश्चन आलेले पाहायला मिळतील. तुम्ही क्वेश्चन बघू शकता. त्या PDF मधील सर्व क्वेश्चन आहे फक्त तुम्हाला 99 रुपयात त्या 99 रुपयामध्ये अवेलेबल करून देत. 95 52 62 95 63 या नंबरवर तुम्ही 99 रुपये फोन पे करा आणि त्यावर स्क्रीनशॉट टाका, तुम्हाला ती PDF मिळून जाईल.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 11, खालीलपैकी कोणता रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर पाण्यामार्फत कोणत्या रोगाचा प्रसार होतो मित्रांनो? तर पाण्यामार्फत अतिसार हे बी पाण्यामार्फत होतं. विषम ज्वर म्हणजे टायफॉइड, आणि टायफॉइडचा जीवाणू कोणता आहे? साल्मोनेला टायफी हा विषाणूचा विषम ज्वरचा जीवाणू आहे. ती पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारू शकतात. त्यानंतर कावीळ हा पण पाण्यामार्फत होतो. वरीलपैकी सर्व त्याचे उत्तर पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 12 काय दिलेला आपल्याला? पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? आपल्या सर्वांना माहिती आहे किती आहे? तर 0 हा पाण्याचा गोठणबिंदू असतो. 0, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, क्वेश्चन नंबर 13 काय दिलेला आपल्याला? तर बघूयात. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर सर्वप्रथम मेट्रो कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर कलकत्ता या शहरामध्ये सुरू झाली. कधी सुरू झाली असं तुम्हाला पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारेल. तर कधी सुरू झाली? तर 24 ऑक्टोबर 1984 ला सुरू झाली पहिली मेट्रो. आणि पहिली ट्रेन कधी सुरू झाली असं प्रश्न विचारले, असं बी विचारू शकता पुढे. 16 एप्रिल 1893 ला पहिली ट्रेन धावली. कुठून मुंबई ते ठाणे पहिली ट्रेन धावली. किती किलोमीटर? तर 34 किलोमीटर धावली. त्यामुळे आपल्या समाजसुधारक नानाशंकर शेठ त्या ट्रेनमध्ये होते. आणि त्या तीन इंजिन होत्या. 3 इंजिनचे नाव काय होते? सुंदर, साब आणि सुलतान या तीन त्या इंजिनाचे नाव होते त्या डब्यामधले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो मित्रांनो? तर त्याचं योग्य उत्तर आहे व्हायरोलॉजी, ऑप्शन क्रमांक बी. मायकोलॉजी मध्ये अभ्यास म्हणजे काय? फंगीचा अभ्यास असतो, फंगी. झुलॉजी म्हणजे जीवशास्त्र, बॉटनी म्हणजे काय? वनस्पतीशास्त्र. त्यानंतर राष्ट्रगीत वंदे मातरम कोण लिहिले? तर राष्ट्रगीत असा आपला प्रश्न थोडा चुकण्यात आलेला आहे. राष्ट्रगीत फक्त राष्ट्रगीत म्हणलं तर रवींद्रनाथ टागोर यायला पाहिजे. आणि वंदे मातरम आलं तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम लिहिलं. राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16, क्वेश्चन नंबर 16 काय? मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न घेतला होता. हा खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर माझ्याकडून ते चुकीचा पर्याय देण्यात आला होता. त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. त्याचं योग्य उत्तर आहे. मी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलं की ते अशोक सम्राट, ते करेक्शन करून घ्या. त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर जायकवाडी नदन एक वारंवार क्वेश्चन आला आहे. मागच्या दोन्ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या तुम्ही, त्यामध्ये हा रिपीट क्वेश्चन दिसेल. तर जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी या नदीवर आहे. आणि गोदावरी नदीची लांबी किती आहे? 1465 ही गोदावरीची लांबी आहे. 1465 किलोमीटर. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणली तर 668 किलोमीटर. आणि गोदावरीचा उगम कुठे झाला? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम झाला. आणि महाराष्ट्रामध्ये 49% क्षेत्र ही नदी व्यापते. आणि महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी गोदावरी नदी आहे. भारतातली सर्वात मोठी नदी म्हणलं तर कोणती? गंगा आहे. गंगेची लांबी किती आहे? 25 असं ध्यान ठेवा, 2525. त्यानंतर एकमेव पश्चिम वाहिनी नदी म्हणलं तर पूर्व वाहिनी नदी म्हणलं, पश्चिम वाहिनी नदी म्हणलं तर तापी म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर खालचा क्वेश्चन कोणता आहे? क्वेश्चन क्रमांक 18, सर्वसाधारण मानवी हृदय प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? किती स्पंदने होतात मित्रांनो? तर 72. लक्षात ठेवा, 72 वेळा स्पंदने होतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, रक्तगट युनिव्हर्सल हायड्रायटिस हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. कोणता? तर ओ कोणता? ओ निगेटिव्ह हा रक्तगट, ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. आणि ए बी पॉझिटिव्ह, A+B पॉझिटिव्ह हा सर्व रक्ताचं रक्त स्वीकारू शकतो, AB पॉझिटिव्ह. आणि ABO या रक्तगटाचा शोध कोण लावला सगळ्या? तर कार्ल लँडेस्टरनी यांनी लावला. बटाटा हे काय? तर बटाटा हे काय? क्वेश्चन नंबर पुढचा, बटाटा हे काय? तर खोड हे आहे. बटाटा काय? खोड. तुम्हाला सांगितलं मित्रांनो 5000 प्लसची आपली वन लाईनर प्रश्नपत्रिकाची नोट्स आहे. तुम्हाला ती फक्त 99 रुपयामध्ये आपण तिची फीस ठेवली आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्या हे सगळे क्वेश्चन त्या आपल्या PDF मध्ये उपलब्ध भेटतील तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21, डायडस हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो. कोणता दिवस? तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून ओळखतो.
24 नोव्हेंबर. 1 मे काय आपण आहे, कामगार दिन. 15 ऑगस्टला आपण भारत स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947 ला. 26 जानेवारी काय, प्रजासत्ताक दिन. त्यानंतर तंबाखूमध्ये ज्यावेळेस हा विषारी द्रव असतो, कोणता असतो मित्रांनो, तर निकोटीन हा असतो, निकोटीन. जागतिक तंबाखू दिन कधी आहे, तर 31 मे हा जागतिक तंबाखू दिन आहे. पुढच्या प्रश्नपत्रिकेला विचारू शकतात, जागतिक तंबाखू दिन कधी आहे, 31 मे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे, तर महाराष्ट्राला एकूण किती समुद्र किनारा लाभला आहे, किती किलोमीटरचा, तर ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे, 720 किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे, 720. आणि हे 800 किलोमीटर काय, पूर्व पश्चिम लांबी आहे, आणि 700 किलोमीटर काय, दक्षिण उत्तर लांबी, 700 किलोमीटर. हे दोन्ही पण ध्यानात ठेवा, पुढील प्रश्न विचारू शकतो तुम्हाला पुढे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते, तर महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणतात, सह्याद्री पर्वतरांग. ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 काय दिलेलं आपल्याला, डॅश डॅश यांना लोह पुरुष म्हणून ओळखले संबोधले जाते. भारतीय इतिहासातलं सर्वात तडफदार नेतृत्व म्हणजे कोण, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते, आणि त्यांनीच हैदराबाद मधील ऑपरेशन पोलो हे राबवलं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 काय दिलेलं आपल्याला मित्रांनो, चंद्रयान 3 म्हणजे चंद्रयान 3 हे कोणत्या पृष्ठभागावर उतरले, तर कोणत्या, दक्षिण ध्रुवावर. आणि त्या ध्रुवावर उतरलं, त्या पॉईंटला नाव काय दिलं आपण, शिवशक्ती आहे, त्या पॉईंटला नाव दिलं. आणि चंद्रयान 1 ज्या ठिकाणी उतरलं म्हणजे त्या लँडला पोहोचलं त्याला आपण जवाहर पॉईंट असे म्हणलो. आणि चंद्रयान 2 ज्या ठिकाणी पोहोचलं त्या लँडला आपण तिरंगा पॉईंट असे संबोधतो. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 काय मित्रांनो, सन 2023 एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या असणारा खेळाडू कोणता आहे, तर याचं सर्वांना उत्तर माहिती आहे मित्रांनो. हा वर्ल्ड कप आपण जे हरलो होतो पा, तो कोणी जिंकला होता, 2023चा विश्वचषक वन डे मधला, तर ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला होता. आणि त्यामध्ये आपल्या विराट कोहलीने सर्वात जास्त धावसंख्या काढली. पण त्यानंतर आपला 2024 मध्ये झाला T20 वर्ल्ड कप, भारताने जिंकला. त्यानंतर 2025 मध्ये झालेली चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा भारताने जिंकली. त्यामुळे पुढील प्रश्न पत्रिकेमध्ये विचारू शकतात, T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला, तर भारताने जिंकला 24चा, आणि चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा भारताने जिंकली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 काय दिलेला आहे बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर. आता ते 2024 ला विचारला प्रश्न, काय सध्याचे गव्हर्नर, त्या काळचे तेव्हा गव्हर्नर कोण होते, तेव्हा गव्हर्नर होते शक्तिकांत दास हे होते. आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहे, संजय मल्होत्रा हे सध्याचे गव्हर्नर आहेत बरं का, संजय मल्होत्रा हे सध्याचे गव्हर्नर आहे, ध्यानात ठेवा. आता पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारू शकता की भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे आरबीआय सध्याचे गव्हर्नर कोण आहे. आणि आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे, तर आरबीआयचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि आरबीआयचे पूर्वीचे मुख्यालय कुठे होते, तर कलकत्ता या ठिकाणी पूर्वी आरबीआयचे मुख्यालय होते. क्वेश्चन नंबर 29 काय दिला आहे, 68704 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहानात लहान संख्या कोणती, तर हे सोपं आहे बरं मित्रांनो, हे पहा लक्ष द्या. तर सर्वात लहान संख्या काढायची असली ना आपल्याला अंकापासून, तर 0 हा सगळ्यात लहान आपल्याला वाटतो, पण 0च्या नंतर जी संख्या असते ना ती आधी आपल्याला घ्यायची. तर कोणती संख्या आहे, 4 नंतर 0 नंतर 6 नंतर 7 नंतर 8. तर असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो, तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला असा पर्याय दिसतो. ऑप्शन क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 काय दिला मित्रांनो, हे बघा मित्रांनो, रामाकडे प्रत्येकी 40 रुपये ची 568 पुस्तके आहेत, श्यामकडे प्रत्येकी 20 ची 813 खेळणी आहेत, तर दोघांजवळ एकूण किती रुपयाची वस्तू आहे, तर किती आहे याचं सोपं उत्तर मित्रांनो, हे पहा लक्ष द्या. 568 पुस्तके, 568 पुस्तके किती, 40 रुपयाला. त्यानंतर काय विचारलं, श्यामकडे प्रत्येकी किती, 813 खेळणी, 813 खेळणी किती, 20. या दोन्हीचा गुणाकार करून त्याची ऍडिशन केली तर त्याचं उत्तर येतं पहा 38,980. 38,980. ऑप्शन नंबर 2 त्याचं योग्य उत्तर असेल. हे बघा मित्रांनो, आपण सर्व प्रश्नपत्रिका शिपायाच्या आतापर्यंत 18 पासून ते 25 पर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिका सर्व घेतल्या आहे, आणि ते सगळे प्रश्न तुम्हाला आपल्या पीडीएफ मध्ये दिसतील. आणि ते पीडीएफ आपण फक्त 99 रुपयाला ठेवले आहे. तुम्ही ह्या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे हे करा आणि तुम्हाला ती पीडीएफ उपलब्ध होईल. धन्यवाद मित्रांनो.